हाय हॅलो नमस्कार. मी प्रतिमा परियान मॉममध्ये तुमचं मनापासून स्वागत करते. तुमचा आजचा दिवस खूप छान आणि मस्त जाऊ दे. तर आज आहे सोमवार आणि आज मुलांच्या शाळेला सुट्टी दिली आहे कारण आमच्याकडे पाऊस खूप आहे. पुण्यामध्ये रेड अलर्ट सांगितलं आहे, त्याच्यामुळे शाळांना सुट्टी आहे. आणि उद्या आणि परवा पालखीमुळे सुट्टी आहे. 2 दिवस अजून सुट्टी आहे, म्हणजे अशी मिळून 3 दिवस सुट्टी स्कूलला. मुलांची मज्जा आहे. आणि पाऊस तर एवढा भयानक चालला आहे ना बाहेर. मी तुम्हाला दाखवते. सकाळी सकाळी पाऊस चालू झाला आहे. तर माझी आंघोळ वगैरे झाली, मी फ्रेश झाले आता छान छान. आणि आता स्वयंपाक बनवायचा आहे. बघूया आता स्वयंपाकामध्ये काय बनवते. आज माझं असं चाललं आहे डोक्यामध्ये की बटाटे चटणी बनवण्यापेक्षा वडे बनवले तर ते खायला पण जरा पावसाच्या वातावरणात छान वाटेल, चहा आणि वडे. म्हणून पाव नाही खाणार, पण चपाती आणि वडे बनवणार आहे. तर मी दाखवते तुम्हाला बनवल्यानंतर आता. आणि चला आजचा दिवस आता बघूया कसा कसा स्पेंड होतो आहे, कसा कसा जातो आहे. बाहेर वातावरण तरी एकदम पावसाळी वातावरण आहे, रस्त्याने पाणी वाहतं आहे. चला स्टे ट्यून, बघत राहा. आता वाजले सकाळचे 9:30 आणि तुम्ही बघू शकता इथं रस्त्याला सगळा नदीचा पूरच वाहतोय. इतकं पाणी झालंय रस्त्याला, इतका पाऊस आहे ना. सगळं शेतात पण पुढं पाणी साठलंय. परत तिकडं ह्याला त्या पुलावरून पण पाणी, पुलाच्या तिथं खाली ओढा वाहतोय ना, त्या ओढ्याला पण पाणी आहे. भरपूर पाणी आलंय. आज पुण्यात रेड अलर्ट सांगितलं आहे, त्याच्यामुळे इतका पाऊस पण पडतो आहे. शाळांना पण सुट्टी आहे. बरं झालं शाळांना सुट्टी दिली आहे. अशा ह्याच्यात अवघड पडतं. मी ना बेडरूमच्या खिडकीमधून सुद्धा तुम्हाला दाखवते रस्त्याला पाणी किती आहे. चला, हे बघा किती पाणी आहे रस्त्याला, जबरदस्त पाणी. तिकडच्या साईडनं पाणी वाहत येते. पूर्ण पाणीच पाणी. बाहेर खूप पाऊस पडतोय आणि आता आम्ही गरमागरम घरातल्या घरात मी वडे बनवते. त्यासाठी हे सगळं बटाट्याचं सारण बनवून घेतले आणि आता मी वडे काढणार आहे. इकडं बेसन पीठ पण मी वडे तळण्यासाठी भिजायला ठेवले, पाणी मिक्स करून. तिकडे तेल तापायला ठेवले. आणि आज आमचा वडा पावचा पाव नाही आहे, पण वडे आणि चपातीचा बेत आहे. पावसाळ्यात असं चहा, वडापाव किंवा भजीपाव खायला खूप छान वाटतं. साहेबांनी मगाशी म्हटले की बटाट्याची चटणी करण्यापेक्षा आपले वडे करते का, वडे करायचं ठरवलं. चला आता ह्याच्यात भिजवते मी वडा थोडंसं असं चपटा करून. तापले, तेल पण छान तापले. आता दुसरा पण वडा टाकते त्यात. जेवढे बसतील ना आता कढईमध्ये तेवढे वडे टाकणार आहे. 4 बसतील है ना परी? हो. आज मला सर्दी पण झाली, डोकं पण दुखतंय. मम्मी, जर आपल्याला क्रिस्पी वडा पाहिजे असेल तर आपण एक आयडिया करायची का? काय करायचं, आधी वडा घ्यायचा आणि आधी त्याला बेसन पीठ मध्ये डुबवायच्या आधी त्याला तळून घ्यायचं. आता ही छोटी छोटी बुंदी काढली मी, कारण ते खायला लय भारी वाटते, क्रिस्पी क्रिस्पी आहे ना परी? हो. नाही अजून वड्यांनी अजून आकार नाही धरला, 2 मिनटं थांबावं लागणार आहे. तर आता वडे बघू शकता छान असे भाजलेत. आता हे काढून घेणार आहे, पण त्या अगोदर हे जे बारीक बारीक बुंदी टाकली ना ती सुद्धा काढून घेते, नाही तर जळून जाईल.
मी पण नको. तर बाहेर बघू शकताय तुम्ही पाऊस किती छान पडतोय आणि पावसामध्ये हे गरमागरम वडे आणि चपाती बनवली सकाळी सकाळी मी नाश्त्याला. या वडे खायला. आमच्या इकडे पाऊस कसला चाललाय. गार्डनमध्ये पूर्ण पाणी साठले. खाली इथं रस्त्याला पण पाणीच पाणी झालंय आणि रस्त्यावरून सुद्धा पाणी वाहतंय. इतकं पाणी आणि तिकडं सगळं शेतामध्ये पाणी वाहतंय. तिकडे एक ओढा जातो समोरून, तिकडच्या साईडने तिथं ओढा जातो. तर ओढा तर तुडुंब भरून वाहतो. त्या ओढ्याचं पाणी सगळं इकडं अलीकडं आलंय. तर भरपूर सकाळपासून पाऊस आहे. सुट्टी तर सुट्टीचा पुरेपूर फायदा चाललाय है ना, का नाही. सुट्टी आता 3 दिवस शाळेला, तर परी सकाळपासून झोपूनच आहे. स्वेटर वेटर घालून मज्जा आहे बाबा परीची. हा कस काय फिलिंग आहे मग. पाऊस बिऊस येतोय बाहेर. कंटाळा आला. काम न करताच कंटाळा आला. अभ्यास न करताच. अगं बाई कसं व्हायचं. संध्याकाळचा टाईम होत आलेला, त्यामुळे म्हटलं कापूर लावावा घरामध्ये कापूर लावला की ओलसर किंवा कुबट वास असा घरामध्ये येत नाही, बुरशी कमी येते आणि काही धार्मिक कारणे पण आहेत म्हणून सुद्धा लावत असते मी. तर आत्ता वाजले संध्याकाळचे 4 आणि आत्ताशी पाऊस उघडलाय. दिवसभर पाऊस चालू होता आणि इतकं पाणी वाहत होतं ना रस्त्याने, खूप पाणी होतं. तर मी दाखवते. वातावरण खूप सुंदर झालं आहे. हवा सुटली. पाऊस पूर्ण बंद आहे आता सध्या. दाखवते तुम्हाला बॅक कॅमेऱ्याने. पूर्ण हवा सुटली आहे. थंडगार एकदम हवा सुटली आहे आणि पाऊस अजिबात येत नाही. अजिबात छानसं वातावरण झाले. मस्त झाले वातावरण. पाणी पण रस्त्याचं सगळं कमी झाले. सकाळी सकाळी उठल्यापासून माझं जे डोकं दुखत होतं ना, तर आज पूर्ण दिवसभर माझं डोकं दुखत होतं. म्हणून म्हटलं संध्याकाळच्या वेळेला थोडंसं तेल लावावं. हे जे महाभृंगराज तेल आहे ना, त्याने डोकं खूप शांत राहतं आणि डोकं दुखत असेल तर ते सुद्धा कमी होतं आणि एकदम छान थंड आणि आरामदायी वाटतं. त्याच्यामुळे मग मी ना हे तेल केसांना लावत असते जेव्हा जेव्हा माझं डोकं दुखतं तेव्हा. आणि हे तेल आहे ना केसांसाठी खूप चांगलं आहे. केस वाढीसाठी सुद्धा खूप चांगले आहे आणि केस आपले छान राहतात म्हणून हेच मी वापरते. चला आता उद्या परवा पालख्यांमुळं गर्दी असणार आहे आणि दळण काय भेटायचं नाही. तर आता फ्रेश झाले आणि आता म्हटलं देवपूजा पण केली संध्याकाळची. आता दोन्ही पण दळण आणणार, ज्वारी बाजरी. आता हे ठेवते मी ह्याच्यात पिशवीमध्ये भरून ठेवते
आणि दळून घेऊन येते. आज मी तेल खूप लावले कारण माझं डोकं खूप दुखतं आहे आणि पावसाळ्यात कसं केसांना तेल लावलं पाहिजे, चांगलं असते म्हणून. चला आता हे दळणं ठेवते मी आता पिशवीत आणि दळून घेऊन येते. इथून रस्ता बंद केलाय काय? हा, इथं पण पाणी साठलंय. अहो बापरे, सावकाश घ्या. इंद्रायणी नदीचं पाणी पर इकडं आलंय परंडवाल चौकात. चक्क 20 वर्षानंतर एवढं पाणी आता इकडं आले ना. 20 वर्षापूर्वी आला होता पूर्ण इंद्रायणीला. इकडे सगळी टॉयलेट ठेवलेत भाविकांसाठी. इंद्रायणी नदीला एंट्री चालू असेल काय या पुलावरून? बघायला पाहिजे, पाणी कुठवर आहे काय बघायला पाहिजे आहे ना. चला आता पेट्रोल टाकतो पंपावरती आणि मग पुढे जातो. जमलं तर जातो इंद्रायणी नदीवर, नाही तर मग दळण दळायला परत उशीर होतोय. हे बघा पाणी कसं साठलंय रस्त्याला इंद्रायणीचं. संध्याकाळच्या वेळेला आलोय आम्ही तरी अख्ख्या रस्त्यावर पाणी पाणी झाले. सावकाश घ्या बरं का, खड्ड्यात बिड्ड्यात जायची गाडी. चला आता संध्याकाळच्या वेळेला नदीचं पाणी काय दिसणार नाही, त्यामुळं आता आम्ही डायरेक्ट दळण दळायला चाललोय. पुढं ती सजवलेली ब्ल्यू कलरची कमान आहे तिकडं. आम्ही रेग्युलर जिथं दळायला जातो तिथं काय मिळलं नाही दळून. आता बघूया दुसरीकडं. माऊलींच्या पालखी सोहळ्याचं संमेलित होत असताना भूवैकुंठ पंढरीला अर्थातच पंढरपूरला पोहोचू. त्या रुक्मिणी प्राणसंजीवनी समजलेलं पांडुरंग करण्याची अशी ओढ तो आम्हा सर्वांना चाहते. माऊली माझ्या जीवाची आवडी जगद्गुरु तुकोबाराय किती सुंदर लिहितात. जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात माझ्या जीवाची आवडी पंढरपुरात येईल. तर तुम्ही बघू शकता इथं देहूची कमान किती छान सजवली आहे. मी शॉर्ट व्हिडिओमध्ये किंवा इन्स्टावरती सुद्धा व्हिडिओ टाकला आहे, त्यामध्ये दाखवलेले आहे तुम्हाला. आणि आजचा जो ब्लॉग आहे तो पालखीच्या आदल्या दिवशीचा ब्लॉग आहे. त्यामुळे तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटला मला कमेंटद्वारे नक्की कळवा. आवडला असेल तर लाईक शेअर कमेंट करा आणि उद्याचा ब्लॉग बघायला अजिबात मिस करू नका.